मोगचनो भारतांत जायतो लोक शिकपी जावन आसा पूण तुम्ही स्टॅटिस्टिक्स काढले जाल्यार केवल 27% लोक मात्र आर्थिक शिक्षण आसा तांचे लागी फिनान्शियली लिटरेट म्हणून सांगता उरलेले लोक फिनान्शियली लिटरेट नात जर तर फिनान्शियल लिटरसी ना तर जाल्यार कसले प्रॉब्लेम्स येतात आणि ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करचे ताका आमच्या फिनान्स चॅपलांत आम्ही कसले सोल्युशन हाडला हाच्या विशयांत आयच्या ह्या व्हिडिओंत डिस्कस करूया हांव डॉक्टर मरिया प्रमिळा चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आणि फिनान्शियल कोच तुमका फिनान्शियल एज्युकेशन दिवचे खातीर ह्या वर्सा बऱ्यांतले बरे एक प्रोग्राम हाडून तुमच्या मुखार येत आसा हाच्या विशयांत सविस्तर विवर आता तुमचे लागीं एका माइंड मॅपा खातीर अखेर म्हणसर रावा आणि जायते जायते लोकांक हो व्हिडिओ शेअर करा कित्याक तुम्ही येदोळ बघुल्ले ते कष्ट आणि कोणी बघू नजो तितले मात्र नाही आज तावन तुम्ही एक सारखे मेट घेऊन हाच्या विशयांत आर्थिक संगती विशयांत पैशा विशयांत दुडवा विशयांत शिकून सारखी माहिती घेऊन सारखी इन्व्हेस्टमेंट करणं सारख्या रीतीने तुमचे एक बऱ्या रीतीने एक लाईफ काडीचे म्हणून म्हणजे म्हणले आशा जावन आसा हाच्या खातीर हो संपूर्ण विवर तुमकां दिवंक आशेता फिनान्स चॅपलांत आमच्या सकड कोंगणी लोकां खातीर हाडून आयिल्ले हे पहिले प्रयत्न जावन आसा कोंकणींत फिनान्शियल एज्युकेशन हे फिनान्शियल एज्युकेशन कित्याक गरजेचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कस केले पहिले सुवातेर आमच्या लोकांना फेस करचे तसले प्रॉब्लेम्स खंयचे जावन आसात येदोळ म्हणसर हांवें व्हिडिओ कोंकणी व्हिडिओ सुरू केल्या उपरांत जायते लोकांनी म्हाका अप्रोच केला जायते लोकांनी म्हजे कडेन 1-to-1 क्लॅरिटी कॉल केला जायते लोकांनी तांचे फायनान्शियल प्लॅनिंग केला हांवें हे करतना म्हज्या गमनाक आयिल्ले प्रॉब्लेम्स हे जावन आसात पहिले सुवातेर लोक पेचेक टू पेचेक जियेते तसा म्हणून सांगल्यार सकाळी कामाक वता राती पाटी येता एकच उद्देश म्हयन्याच्या अखेरीक म्हाका पैसे जायचे म्हणजे गरज लाजे तर जाल्यार हे पैसे गरजेचे हे पैसे ना तर जाल्यार दीस काडूंक जायनात असली परिस्थिती जायत्या लोकांकडे म्हळ्यार सेविंग्स ना इन्व्हेस्टमेंट ना म्हयन्याच्या अखेरीक जे कितें पैसे येतात ते काबार जातात 5 वा 10 दिसांनी तुमची ही परिस्थिती गी म्हाका कमेंट सेक्शनांत बरोवन धाडा नेक्स्ट जावन आसा अननेसेसरी एक्सपेन्सेस जायते मोठी लोकांक दाखोवचे खातीर आमी एसेट्स बाय करचे जायते पोटी फ्रिक्वेंटली भायर वचून गम्मतां करणं पैसे विबाड करचे हे पुरो गरजेचे पूण अननेसेसरी करचे तितले मात्र नाही लक्झरी आयटम्स काडचे लोकांक दाखोवचे खातीर खंयचेच प्रॉपर बजेटिंग नसताना ताने खान गेला हाने खान गेला म्हणजे कुटुंबाच्यान खान गेला म्हणजे फ्रेंडान खान गेला सो हांव खान घेता सोशल स्टेटस दाखोवचे खातीर करचे जावन आसा टेकिंग लोन विदाउट अंडरस्टँडिंग रिपेमेंट टर्म्स आजकाल लोन मेळचे इतले सुलभायचे जाला की हर एक लोक फोन करणं लोन दिता म्हणता आधी एक लोन मेळाचे जाल्यार कितले ट्रस्ट असे जाले लाईन लागचे असले पेपर आउट करीचे असले आज हे कितेंच नसताना सुलभायेन लोन दितात पूण ते लोन फारीक करताना कितले कष्ट आसात त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स कळले हाच्या विशयांत जाणा नसताना जायते जणांनी लोन काढला आणि आज प्रॉब्लेमाक शिरकल्यात जायती स्कीमा येतात पैसे डबल कर दिता पैसे चढवून दिता आणि असले जायते एक स्कीमा काढून जायते लोक येतात स्टॉक मार्केटिंग पैसे घाला तुमचे पैसे डबल जातात नॉलेज नसताना स्टॉक मार्केटिंग पैसे घालतात या आणि इंटरेस्ट आम्ही डबल दिता आणि अंग दोरा थंय दोरा म्हणून सांगून आणि पुरा येतात आणि जायते पोटी आम्ही केले इन्व्हेस्टमेंट जाऊन पुरो रिअल एस्टेटांत एक प्रॉपर प्रॉपर्टी पेपर्स चेक करनासतना फिनान्शियल एडवायझराक कन्सल्ट करनासतना जायते पोटी लोकांनी एक असल्या एक स्कीमान जावंक पुरो असले एक ओटीपी दिवंक जावंक पुरो जायते स्कॅमाक वळख जावन जायते जणांनी तांचे पैसे होगडायले जावन आसात आणि नेक्स्ट जावन आसा रिटायरमेंट कॉर्पस सफिशियंट नासतना आसचे जायते लोक आज रिटायर जावंक रेडी आसा जायते लोक रिटायर जाल्यात पूण प्रॉब्लेम काले म्हणून सांगल्यार आणि मुखल्या 10 वर्सांक तांचे रिटायर फंड येता गे म्हणून सांगल्यार तांकां कळीत ना कित्याक ते इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करूना टॅक्सेशन कॅल्क्युलेट करूना आणि ओके म्हाका एक इल्लेशे पैसे असल्यार पुरो म्हणून चिंतून असतात
पण प्रॉब्लेम किती गी म्हणून सांगला तांच्याकडे सफिशियंट कॉर्पस ना नातले ते कान जाता गी म्हणून सांगल्यार जेन्ना तुमच्याकडे येऊनचे पैसे बंद जातात त्या दाडा जायते दुसरे प्रॉब्लेम्स आणि पुरा सुरू जातात सो त्या खातीर हाच्या विशयांत गमनान दवरचे भोव गरजेचे जावन आसा हे प्रॉब्लेम कित्या खातीर आयल्यात हाच्या विशयांत इल्लोसो विमर्शो करया आणि ते जावन आसात पहिल्या सुवातेर आमकां पर्सनल फिनान्स विशयांत कोणेच शिकोवंक ना जावंक पुरो आमच्या इस्कॉलांनी जावंक पुरो आमच्या कुटुंबांनी हे गरजेचे म्हणून कोणी सांगू ना जायते जणांनी कितें चिंतलें म्हणून सांगल्यार ओके फिनान्शियल काम कशें करचें काम केल्ले तक्षण पैसे कशे मेळचे कसो सांबाळेवचो हाच्या विशयांत चड गमनांत व्हरता सोडल्यार पैशा विशयांत चड गमनांत दवरिनात पैसे उडोवचे कशे पैसे वाडोवचे कशे पैसे कशे वृद्धी करचे या मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कशे करचे हाच्या विशयांत खंयच्याच स्कुलांत या कॉलेजींत शिकोवन दिवंक ना आमकां आणि आम्ही जायते सुखी करन ताचे उपरांत जायते जण शिकतात जायते पुटी तेत सुखी कंटिन्यू करतात तितले मात्र नाही आमच्या कुटुंबाच्यानी त्याची गरज म्हणून बघना की ताका तांकां तांच्या कुटुंबाच्यानी तांच्या पेरेंट्सांनी सांगोवंक ना सो त्या खातीर आज फिनान्शियली म्हळ्यार आर्थिक रितीन भोव कश्ट येता आर्थिक रितीन आमचो लोक भोव कश्टात येत आसा नेक्स्ट आम्ही चड गमन पैसे खर्चाक दिते आसा पैसे मनी मॅनेजमेंट जावंक पुरो मनी काय म्हणतात पैसे उडोवचे खातीर आम्ही चड गमन दितेत ना आता पर्सनल फिनान्स कित्याक गरजेचे कित्याक आम्ही शिकचे म्हणल्या विशयांत गमनान दवरया ओके पहिले जावन आसा पर्सनल फिनान्स कित्याक गरजेचे कित्याक हाचे विशयांत शिकचे गरजेचे पहिले जावन आसा तुमचे इन्व्हेस्टमेंट तुमचे इन्कम इज अ बिगेस्ट एसेट म्हळ्यार तुमकां किती पैसे येतात ते व्हडले एसेट जावन आसा जर तर ते तुम्ही होगडायले ते सगळे होगडायल्ल्या बरी जावन आसा कित्याक आज कुटुंबाचो संतोष आज कुटुंबाचे शांती समाधान पैशां वयर हंदून आसा जर तर तुमचे पैसे नात जायते संबंध तोडतात जर तर तुमचे पैसे नात जायतो संतोष तुम्ही पयस करते आसात सो त्या खातीर पैसे हर एकल्या की गरजेचे जावन आसा दुसरे जावन आसा विदाउट प्रॉपर प्लॅनिंग तुमचे असले पैसे मायाक जातीत ना इन्शुरन्स नसताना जावंक पुरो या ना राईट इन्व्हेस्टमेंट नसताना जावंक पुरो राईट एज्युकेशन नसताना जावंक पुरो जायते पुटे पैसे होगडायिल्ले आसात जर तर तुम्ही पर्सनल फिनान्स विशयान शिकनात तुम्ही एक पीसफुल रिटायरमेंट लाईफ जिवंक साध्य ना जर तर तुमकां पर्सनल फिनान्स विशयांत कळीत ना तर तुमकां पैसे मॅनेज करचे कशे लोन कशे मॅनेज करचे खंयचे लोन काडचे खंयचे काडून नजो हाचे विशयांत कळीत आसना अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स जातात जावंक पुरो ऍक्सिडेंट जावंक पुरो कुटुंबात एक मरण जावंक पुरो कुटुंबात एक पिडा येवंक पुरो असल्या संदर्भार जावंक पुरो जॉब लॉस जावंक पुरो असल्या संदर्भार आम्ही कशे तयार आसाव तसले कष्ट फूड करूंक आमचे तांक आसा की आम्ही ताका जाय जाल्ले करेक्ट प्लॅनिंग केला ना हे भोव गरजेचे जावन आसा तितले मात्र नाही जर तर तुमकां पर्सनल फिनान्स विशयांत तुम्ही माहिती घेतले तुमचे सेविंग्स चड जाता तुमचे इन्व्हेस्टमेंट चड जाता फायनान्शियल स्कॅम्स जावन तुमकां तुम्ही राखोवंक जाता तुमच्या कुटुंबाच्याक तुम्ही राखोवंक जाता गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करूंक जाता जायते पटे आमी पैसे इन्व्हेस्ट करता कित्याक इन्व्हेस्ट केला गोत्तू ना त्याच कारणा खातीर कळीत नातल्या त्या केदाळा की आमकां मोन येयल्या त्या दाडा आमी कान सोडटा जर तर ते एक गोल प्रकार गेले तर जाल्यार तुमकां एक क्लॅरिटी असता आणि त्या दाडा तुम्ही त्या संदर्भाक मात्र ते पैसे तुम्ही यूज करतात तितले मात्र नाही जायत्या जणांक आज टॅक्सेशना विशयांत कळीत नसताना जायत्या लोकांनी पैसे होगडायिल्ले आसात कितलेशे पेनल्टी बंदिल्ले आसात सो टॅक्सेशना विशयांत कळीत तरी तर पर्सनल फायनान्स भोव गरजेचे बजेटिंग स्किल्स पैसे कशे उरोवचे आजकाल ऍप आयल्यांत जायते पुटे आमी कशे जाय तशे ऍप यूज करता फोन पे यूज करता डिजिटल मनी यूज करता पूण म्हयन्याच्या अखेरीक आमकांच कळीत ना आमचे पैसे खंय गेल्यात की म्हणून सांगना नेक्स्ट एक खंयचेय एक डिसिजन खान घेजे तर जाल्यार जर तर तुमकां फायनान्शियल एज्युकेशन आसा जाल्यार तुम्ही एक कॉन्फिडेंटली फायनान्शियल डिसिजन
कान घेवंक जाता. पॅसिव इन्कम क्रिएट करूंक, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम क्रिएट करूंक तुमका एक बूस्ट मिळल्या बरे जर तुम्ही पर्सनल फायनान्स विषयांत शिकल्यात तर जाल्यार. तितले मात्र नाही, जायते पोटी ह्या पैशांच्या दरमान जायते टेन्शन, बीपी, डायबेटिक सडले दाखले तुम्ही पळयल्या जावंक पुरो. जर तर तुमची भलायकी बरी उरते जर पैसे आसाच आणि पैसे आसात तर जाल्यार तुमका पर्सनल फायनान्स विषयांत खंडीत जावन कळीत जावंक जाय. तितले मात्र नाही, जर तर तुमच्याकडे चड आणि चड पैसे आसात जर खंडीत जावन तुमचे क्वालिटी ऑफ लाईफ चेंज जाता. तुम्ही तुमच्या आदली लाईफ आणि आतांचे लाईफ पळयले तर जाल्यार अजगजांतर व्यत्यास असा. पूण हो कसो जालो तुमच्याकडे पैसे आसल्यार. पूण आनीकी बऱ्या तरेन आजकाल जीवचे भोव कष्टांचे जावन आसा, दिसान दीस म्हारगाई सडटेत तसा. तशें म्हूण सांगून हांवें दुरसून बसल्यार खंडीत फायदो ना. हांवें मुझे लाईफ बरें करीचे जर जाल्यार चड इन्कम म्हाका करूंक आसा. त्या खातीर हांवें पर्सनल फायनान्स विशयांत शिकूंक आसा. आणि डेफिनेटली हे पर्सनल फायनान्शियल एज्युकेशन जे कितें आमी येदोळ फायनान्शियल गॅपाद्वारे आमी एज्युकेशन गॅपाद्वारे आमी येदोळ कोगडायला ते आमी फाटी वळसूंक खंडीत जावन साध्य आसा. त्या खातीर मुझी विनंती जावन आसा हर एकल्यानी फायनान्शियल एज्युकेशन घेवचे आणि त्याच्या उपरांत तुमचे डिसिजन घेवचे. तर ह्या फायनान्शियल एज्युकेशना खातीर हांवें कितें करीत म्हज्या आदल्या एक्सपिरियन्सांतावन, म्हज्या क्वालिफिकेशनांतावन आणि जायत्या जणांचे फायनान्शियल प्लॅनिंग केल्या उपरांत आयिल्ल्या अनुभवातावन आणि जायते आयले वार हांवें कोंकणी व्हिडिओ प्रारंभ केल्यातावन जायते जण म्हजे कडेन अप्रोच करते आसात. आणि हर एकल्याक हांवें एक सांगत तर जाल्यार उण्यारून एक अर्दो घंटो 1 घंटो जायचे पडटा. त्या खातीर तुमकां समेस्तांक तुम्ही संवसाराच्या खंयच्या कोनशांत असल्यारय प्रॉब्लेम ना. तुम्ही हर एकल्यानी ह्या एका मिशनांत ह्या एका मिसावांत तुम्ही वांटेली जावयेत. आणि हे मिसाव कसले आणि आम्ही हे कशें करता म्हणल्या विशयांत आता हांव तुमकां विवर दिता. आणि म्हाका हे समजले प्रकार हे एक सूक्त विधान जावन आसा तुमकां समेस्तांक कोंकणींत फायनान्शियल एज्युकेशन दिवच्याक. आणि हे कशें आसा हे मुझे केदारातावन आसलें एक ड्रीम जावन आसा. म्हळ्यार कोंकणी लोकांक एक फायनान्शियल एज्युकेशन लोकांक मेळा म्हणलें ड्रीम जावन आसा. आणि ताच्या खातीर ही सुरवात येदोळच हांवें इंग्लिशान केल्या. जायते जण लोकांनी येवन इंग्लिशान आमचे ऑलरेडी कोर्सेस रेडी आसात. जायते लोकांनी पळयला, जायते लोकांनी सुमार हजारांच्या की वयर लोकांनी तसे प्रयोजन घेतल्यात. आता कोंकणी लोकांक हांवें जायते पटी कोंकणी लोकांकडे उलयतना तांणी सांगिल्लें जावन आसा तुझे कोंकणी व्हिडिओ आयकून म्हाका मस्त खुशी जाली. कित्याक हाच्या विशयांत आमकां नॉलेज नातली आणि आमकां सारकें समजयतली नातली. आमकां इंग्लिश हिंदींत व्हिडिओ मेळटात पूण आमकां ते समजूंक कश्ट मारतात. सो त्या खातीर तुमकां समेस्तांक ह्या मिसावांत वांटेली जावंक आपोवणें आसा. आणि ते जावन आसा फायनान्शियल एज्युकेशन पयले फावटी कोंकणींत. आणि हे प्रारंभ जाता फेब्रुवारीच्या 1 तारखेतावन. हर एक सोनवारा 2 ते 3 घंटे ह्या टॉपिकावर एका टॉपिकावर आम्ही डिस्कशन करतले. लगभग 8 ते 9 टॉपिक आम्ही डिस्कशन करतले. अ बेसिक टॉपिक डिस्कशन करतले. तितले मात्र नाही, हे 90 डेजचे चॅलेंज जावन आसा. आणि ह्या 90 डेज चॅलेंजांत कालें पुरो इन्क्लूड जावन आसा ताच्या विशयांत खंडीत जावन विवर दिता. तितले मात्र नाही, एक फन लर्निंग एकामेकाचे प्रॉब्लेम समजून तांतून तावन हर एकल्यानी समजून कान घेवन एक लिसांव शिकचें जावन आसा. आजकाल कशें इस्कॉलांनी गेम्स करणं ताच्या मुखांतर भुरग्यांक शिकयतात तशेंच तुम्ही ह्या इस्कॉलाची भुरगीं जावंक तयार आसात तर जाल्यार म्हळ्यार ल्हानशी भुरगीं न्ही, जाणवायेक आयिल्लीं भुरगीं जावन आसात. आमी एक बरें एक एनवायरमेंट क्रिएट करया आणि ह्या एनवायरमेंटांत आमी शिकया. तितले मात्र न्ही, जशें भुरग्यांक होमवर्क आसता तशें तुमी ह्या इस्कॉलाक येतना तुमकांय होमवर्क आसतलें. आणि हे कित्याक भोव गरजेचें, कित्याक जायत्या वर्सां तावन कितें जालां म्हणून सांगल्यार आमचे मायंडसेट आमकां येदोळ कळीत नासतना जायते आमच्या तकलेन बरोवन गेला आणि ते काडूंक भोव कश्टांचें जावन आसा. आणि ते कळीचे जाल्यार आमकां एक कम्युनिटी जाय जे आमकां एक चॅलेंज आसा जे करता म्हणून सांगून आणि आमी ताका प्रॅक्टीस करूंक आसा. आणि ते प्रॅक्टीस करच्या खातीर हर एक दीस रातीक आमी अर्दो घंटो सांगता मेळटा. ते 1 सेकंड वन
चॅलेंजेस असतले आणि ते चॅलेंजेस तुम्ही कंप्लीट करूंक असतले आणि हे 3 महिन्याचो कोर्स जावन आसा जर तर तुम्ही काही म्हणे मिस जाल्यात जर जाल्यार नेक्स्ट बॅचाक तुम्ही जॉईन जावंक जाता नेक्स्ट बॅच करताना आणि केदाळा म्हणून गोतूना बट हे फर्स्ट बॅच जावन आसा तितले मात्र नाही तुम्ही हर एक पटी रेग्युलरली अटेंड जावंक आसा जर तर काही मिस जालें तर जाल्यार नो प्रॉब्लेम रेकॉर्डिंग आमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमांत आसतलें ते कशें वर्क करता म्हणून हांव मागीर तुमकां तुम्ही कोर्साक जॉईन जाल्या उपरांत हांव शिकिता पूण तुमकां तातूंत मिस जाल्ले क्लासेस मेळटले तितले मात्र नाही हर एक हप्त्यांत 1 घंटो एक्स्ट्रा क्लास तुमचे 2 to 3 hours क्लास सोडून 1 घंटो वा हाफ एन आवर ऑडिट क्लास म्हणून असता वा Q&A क्वेश्चन्स Q&A सेशन्स असतात म्हणून सांगल्यार थोडे पटी आम्ही एक टॉपिक कान घेवन नवो नवो टॉपिक कान घेवन ल्हानचे टॉपिक खंयचे आसात ते टॉपिक कान घेवन आम्ही ताचे विशयान डिस्कशन करतले जायते पटी आमच्या कम्युनिटींत यशस्वी बरीत जाल्ले व्यक्ती येऊन तांचे एक्सपिरियन्स शेअर करतले तितले मात्र नाही ऑडिट क्लास अशी आम्ही करतल्या आणि त्या संदर्भात तुमचे काही प्रॉब्लेम्स असत तर जाल्यार तुम्ही सांगले जाल्यार तेच प्रॉब्लेम जायते लोकांक असतात तांकांय हांवें सोल्युशन दितना तांकांय ते एक सोल्युशन तांकां प्रयोजन जातले सो हे एक ओवरऑल फॉर्मॅट जावन आसा आणि हर एका हप्त्यांत कितें आसतले ताच्या विशयांत मुकलो माहिती हांव तुमकां दिता हे 90 डेजचे चॅलेंज जावन आसा तुम्ही पैशा विशयांत मास्टर जावचे आणि तुमचो मुकलो फुडार बरो करचो जावन आसा आणि ह्या कोर्सांत कितें आटापून आसा पयले सुवातेर फर्स्ट वीक माइंडसेटा विशयांत आज ग्रेस्त जाल्यार हाका प्रमुख कारण जावन आसा तांचे माइंडसेट तांणी चिंतची रीत तांणी कार्यगत करची रीत तांणी टेक ऍक्शन काडची रीत टोटली डिफरंट आसा त्यात खातीर मिडल क्लास या लोअर मिडल क्लास या दुबळे कुटुंबाचे आज तशीच आसात हर एक महिन्यात काम करतात पूण अखेरीक कांय उरना हाका कारण जावन आसा तांचे माइंडसेट आणि जे कितें हांवें म्हज्या मेंटर्स हांव शिकल्या आणि जे कितें हांव म्हज्या लायफांत एप्लाय करना आसा आनी हांवें सक्सेस पळयलां ते सर्व दाखले हांगासर दिवन आमी माइंडसेटा विशयांत उलयतल्या तुम्ही मिलियनेरा बरी चिंतीचे आणि मिलियनेरा बरी जायचे तितले मात्र नाही तुमचेकडे असले ते लिमिटिंग बिलीव्स आदले ते पोरणे बिलीव्स काडूंक आसात आणि थंय नवे बिलीव्स घालूंक आसात ते दाळा मात्र तुम्ही तुमच्या जिणेंत बदलावन पळोवंक साध्य जाता तितले मात्र नाही पुअर आणि मिलियनेरांच्या माइंडसेटाक कशे फरक आसा आणि तो गॅप आम्ही कशे फिलअप करचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतले तितले मात नाही तुमचे माइंडसेट स्पेंडिंग जावन सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटा कुशीन कशे वरचे आणि कशे आम्ही मुकली जिणी जिवची तितले मात्र नाही तुमचे फायनान्शियल फ्रीडम कशे अचीव करचे केवळ तुमचे माइंडसेट चेंज करणं जायते पटी आम्ही चांगले ऐकला तुम्ही चांगले ऐकला सांग पळो 20% स्ट्रॅटर्जी 80% माइंडसेट म्हळ्यार आम्ही करच्या कामांत स्ट्रॅटर्जी केवळ 20% मागीर तू कशे चिंताय ते कामा विशयांत ते बहु गरजेचे जावन आसा 80% ते इम्पॉर्टंट सो त्या खातीर ह्या माइंडसेटा विशयांत आम्ही पहिल्या हप्त्यांत शिकतल्या ते जावन आसा फेब्रुवारीचो फर्स्ट हप्तो नेक्स्ट दुसऱ्या हप्त्यांत फायनान्शियल प्लॅनिंग कशें करचें एक तुमच्या गोलाक रोड मॅप कशें करचें हाच्या विशयान शिकतल्या तुमचे फायनान्शियल गोल्स कशे सेट करचे हर एक डिफरेंट गोल्स सांग पुरो ताका हर एक गोलाक तुम्ही कशें फायनान्शियल स्ट्रॅटेजी फायनान्शियल गोल सेट करची नेक्स्ट बजेटिंग कशें करचें तुमचे एक्सपेन्सेस कशे ट्रॅक करचे तुमचे इमर्जन्सी फंड्स कशे क्रिएट करचे आणि ते खंय बिल्ड करचे तुमचे नेटवर्थ तुमचे रियल नेटवर्थ कितले एसेट मायनस लायबिलिटीज खंयचे पुरा एसेट्स इन्क्लूड करियेत खंयचे करूंक जायनात खंयचे पुरा लायबिलिटीज इन्क्लूड करियेत खंयचे करूंक जायनात हाच्या विशयांत आमी सविस्तर डिस्कशन करतल्या आणि अखेरीक तुमचे मनी मॅनेजमेंट कशे आसाचे 6 बकेट रूल कशी अप्लाय जाता आणि ती कशे करचे हाच्या विशयांत आमी दुसऱ्या हप्त्यांत शिकतल्या आणि तिसरो हप्तो जावन आसा बहु गरजेचो हर एक हप्ते बहु गरजेचे बट हांगा आम्ही तुमची फॅमिली कशी प्रोटेक्ट करचे तुमची आस्त बदीक कशे प्रोटेक्ट करचे तुमकांच तुम्ही कशे प्रोटेक्ट करचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या
हांतू स्पेसिफिकली लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स हांवें जायते व्हिडिओ केल्या जाल्यार उपरांत जायते जणांचे अनेक दुसरे दुसरे रितीचे प्रॉब्लेम्स येतात कितले सांगल्यार जायते लोकांक आनी समजना त्या खातीर जर तर आमी 3 घंटे सांगत बसून डिस्कशन केलें तर जाल्यार खंडित जावन आमकां तुमकां हाच्या विशयांत चड माहिती मेळटली तितले मात नाही हेल्थ इन्शुरन्स ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्रिटिकल इन्शुरन्स व्हेकल इन्शुरन्स हे कशें वर्क जाता हाच्या विशयान डिस्कशन करतल्या कॉमन मिस्टेक्स इन्शुरन्स पॉलिसी करताना कशे खंयचे तुम्ही अवॉइड करीजे आणि इन्शुरन्स कान घेवचे पहिले कसले संगती तुम्ही गमनान दवरीचे तितले मात्र नाही तुमकां इन्शुरन्स कव्हरेज कितले गरजेचे ते कशे कॅल्क्युलेट करचे हाच्या सकट संगती विशयांत सविस्तर जावन 2 ते 3 घंट्यांत आम्ही डिस्कशन करतल्या आणि चौथो हप्तो जावन आसा इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट म्हणताना जायते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आसा तुम्ही म्हजे कडेन सर आम्ही ते दिसी आम्ही डिस्कशन करतल्या 15च्या वयर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स असतात पूण तुका खंयचे गरजेचे केदळा गरजेचे कशे इन्व्हेस्ट करीचे कसले संगती गमनान दवरीचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हळ्यार कशे SIP म्हळ्यार कशे हे कशे वर्क जाता हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या डिफरंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन डिफरेंशिएट कशे करचे कोणाक कसले इन्व्हेस्टमेंट गरजेचे कितल्या वर्सांक गरजेचे तुमची रिस्क एपेटाइट कशी आणि त्या रिस्क एपेटाइटाक होंदून तुम्ही कशे इन्व्हेस्टमेंट करीचे आणि रिस्क आणि रिटर्न कशे कॅल्क्युलेट करचे हाच्या विशयांत आम्ही सविस्तर जावन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजींत डिस्कशन करतल्या नेक्स्ट 5वो हप्तो जावन आसा भोव गरजेचो तो जावन आसा टॅक्स प्लॅनिंगा विशयान तुम्ही NRI जावंक पुरो तुम्ही इंडियन जावंक पुरो नो प्रॉब्लेम तुमकां टॅक्सेशन कशे एप्लिकेबल जाता तुम्ही कसले पुरक संगती गमनान दवरीचे खंयच्या टॅक्स स्लॅबाक तुम्ही येतात आणि कसले डिडक्शन्स असता कसले बेनिफिट तुम्ही कान घेवचे आणि कसले पूर टॅक्स सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स असतात ते कशे केदळा यूज करीचे हाच्या विशयांत आम्ही सर डिस्कशन करतल्या आणि तितले मात्र नाही कोणे इन्कम टॅक्स फाईल करीचे केदळा करीचे कशे पेनल्टी अवॉइड करीचे आणि इन्कम टॅक्स फाईल करताना कसले संगती गमनान दवरीचे हाच्या विशयांत वीक नंबर 5 अंत डिस्कशन करता आणि वीक नंबर 6 हर एकल्याक मोगासो तो जावन आसा आमचे रिटायरमेंट आम्ही कशे रिटायरमेंट करीचे आमचे रिटायरमेंट कशे आसाचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या आणि हे डिस्कशन करताना कित्या खातीर रिटायरमेंट प्लॅनिंग आतांच करीचे जावंक पुरो तुम्ही 20 वर्सांचे जावंक पुरो 30 वर्सां 40 वर्सां 50 वर्सां नो प्रॉब्लेम या तुम्ही ऑलरेडी रिटायर जाल्यात तर जाल्यार नेक्स्ट मुकले 30 आणि 40 वर्सां कशी तुम्ही काडची कशे हॅपीली पीसफुली काडची हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या तितले मात्र नाही तुमकां कितले रिटायरमेंट कॉर्पस जायचे ते कशे कॅल्क्युलेट करचे आणि सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंटाक स्पेसिफिकली कशे करियेत दुसरे आसात SWP आसा FD आसा रिव्हर्स मॉर्गेज आसा गॅरंटी रिटर्न्स आसात रेंटल इन्कम डिव्हिडंड आणि जायते आसा तुमकां खंयचे सूक्त हाच्या विशयान डिस्कशन करता रिस्क आणि स्ट्रॅटेजीज तुमकां रिस्क कसले आसतले रिटायरमेंटांत कसले स्ट्रॅटेजीज तुम्ही अप्लाय करचे हाच्या विशयान डिस्कशन करतल्या तितले मात्र नाही एक तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करीजे जाल्यार स्टेप बाय स्टेप प्रोसेस खंयचे हाच्या विशयांत आम्ही डिस्कशन करतल्या हे जावन आसा वीक नंबर 6 नेक्स्ट जावन आसा डेट मॅनेजमेंट लोन म्हळ्यार कितें कशे आम्ही प्लॅनिंग करीजे हाच्या विशयांत बरे लोन खंयचे पाड लोन खंयचे कशे आम्ही डिफरेंशिएट करचे तितले मात्र नाही जर तर तुम्ही खंयच्या एका पाड लोनांत शिरकल्यात थंय तावन भायर येयचे जाल्यार कसले स्ट्रॅटेजीज यूज करीचे नेक्स्ट डेट ट्रॅप कशे अवॉइड करचे एक पटी लोन खान गेल्या परत लोनांत शिरकोन वेतेत आसात क्रेडिट कार्ड मिसयूज जावचे कशे उणे करूचे हाय इंटरेस्ट लोन्स कशे आम्ही अवॉइड करचे हाच्या विशयांत डिस्कशन करतल्या आणि जर तर तुमचे कडे क्रेडिट कार्ड आसा हाचो फायदो कसो उठोवचो क्रेडिट कार्ड हर एक पाड म्हण नाही करेक्ट टाइमार करेक्ट आम्ही मेंटेन केल्या जाल्यार जायतो तुमचो फायदो आसा कसो फायदो उठोवचो हाच्या विशयांत आम्ही वीक नंबर 7 7व्या हप्त्यांत आम्ही डिस्कशन करतल्या नेक्स्ट पॅसिव्ह इन्कम जायते जणांक आज काम करतात बरो सांभाळ मेळटा पण म्हयन्याच्या अखेरीक पैसे उरनात
जर अशेंच मुखार गेले जाल्यार मुखले दीस कश्टांचे जातले ताच्या खातीर हर एकल्याकडे मिनिमम 4 या 5 जावन पॅसिव सोर्सेस ऑफ इन्कम आसाचे तर हे पॅसिव सोर्सेस ऑफ इन्कम क्रिएट करचे कशे कसले आयडियाज आसात हाच्या विशयान डिस्कशन करचे सेटिंग अप साइड हसल म्हणल्यार तुमचेंत म्हणले एक बिझनेस कशे तुम्ही सेटअप करियेत खंयच्या मट्टाचे बिझनेस सेटअप करियेत तुमचे इन्व्हेस्टमेंट कशे ऑटोमेट करियेत आणि कन्सिस्टंट रिटर्न येऊनच्या बरें पळयत हाच्या विशयांत आमी ह्या 8व्या हप्त्यांत डिस्कशन करतला लास्ट बट नॉट द लिस्ट सक्सेशन प्लॅनिंग कशे आमी सक्सेशन प्लॅनिंग करचे विल कित्याक करीचे त्याचे इम्पॉर्टन्स कितें नेक्स्ट नॉमिनेट करचे कशे आमच्या खंयच्या अकाउंटाक खंय आमी आमचे नॉमिनेशन दिवंक आसा आणि पॉलिसी कान घेताना आम्ही कसे कान घेजे कोणाक वेच्या बरी कितले करचे कसे करचे ट्रस्ट या एस्टेट प्लॅनिंग कसे करचे कसे क्रिएट करचे तितले मात्र नाही तुमच्या पर्सनल फायनान्स कले पूर्ण डॉक्युमेंटेशन तुम्ही मेंटेन करूंक आसात कसे मेंटेन करूंक आसात हाच्या विशयांत सकट आम्ही वीक नंबर 9 डिस्कशन करतल्या आता हांगा लगभग 1-2 महिने खबर जातात आणि हे 2 महिने झाल्या उपरांत हे सर सांगते आम्ही पळोवंक मेळटले तितले मात्र नाही नेक्स्ट एका महिन्या भितर तुम्ही दिल्ले असाइनमेंट कंप्लीट करूंक आसा आणि असाइनमेंट कंप्लीट केल्या उपरांत तुम्ही तुमका सर्टिफिकेशन मेळटले आणि तुमका अवॉर्ड मेळटले सो आम्ही एक फन लर्निंग आणि एकामेका समजून एकामेकाक हेल्प जावचे बरे एक कोर्सेस क्रिएट केल्यात आता नेक्स्ट जावन आसा इम्प्लिमेंटेशन बहु गरजेचे आम्ही वडलो सांगल्या प्रकार जर तर तुम्ही चिंतात आणि जर तर तुम्ही कार्यगत करिना तर जाल्यार कितेंच फायदो ना सो हे अवॉइड करचे कशे गेमिफिकेशन असतले तुमका पॉइंट्स मेळटले हर एक तुमच्या ऍक्टिव्हिटीजाक पॉइंट मेळटले अटेंडन्स असतले आणि त्याच्या वयर तुमका अवॉर्ड्स दितल्या तितले मात्र नाही तुमची सकड तुमची एक तुम्ही किती गरजेचे आसा ते पूर्ण कंप्लीट केल्या उपरांत तुमका सर्टिफिकेशन मेळटले आणि 30 दीस तुमका पूरा एव्हरी वीक तुमका कंप्लीशन करूंक आसतले जर तर ते मध्ये काही ब्लॉक झाले जाल्यार नेक्स्ट 30 दिसा भितर तुम्ही सकड कंप्लीट करूंक आसतले आणि चिंतून पळया जर तरी ए दोळ तुम्ही असले कंचेन्स करूना आणि तुमका एक अकाउंटेबिलिटी पार्टनर्स असतात एक कम्युनिटी असता एक सोसायटी असता आणि हातूंत तावन जर तर तुम्ही शिकतात एकामेकाच्या प्रॉब्लेम्स तावन शिकतात एकामेकाच्या सोल्युशन दिताना तुम्ही शिकतेत आसात तर कितले बरे एक संवाद कार्यक्रम जातले आणि डिस्कशन प्रोग्राम जातले आणि एक कोर्सेस जातले तुम्ही इमॅजिन करूया जसे तुमच्या भुरग्यांक तुम्ही लाखां गटल्यान करसून तुम्ही तांकां इस्कॉलाक धाडटात कॉलेजीक धाडटात एकच एका उद्देशान ते जावन आसा तांणी फाल्यां सकाळी पयशे करीचे तांचे कडेन पयशे आसा जाय तांणी तांच्या जिणेंत यशस्वी लाभा जाय तुमच्या आवय बापायनी तुमकां हेंच केल्लें जावन आसा पूण एक संगत चिंतून पळया कितले तुम्ही कितली वर्सां शिकल्यात हांवें जायते फावटी म्हज्या सेशनाक आयिल्ल्या लोकां कडेन विचारलें आसा तुम्ही कितें शिकल्यात आणि आज कितें करतेत आसात 90% लोक जे कितें तांणी शिकल्यात ते बिलकुल करतेत नात दुसरेंच एक फील्ड कान गेला दुसरेंच एक काम करतेत आसात केवल पैशां खातीर आणि इतली वर्सां पैशे केले तुम्हीच तुमकां एक सवाल करून विचारा तुम्ही केल्ले पैशे खंय आसात तुम्ही केल्ली आस्त बदी काज खंय आसा जर तर तुमका संतृप्ती आसा नो प्रॉब्लेम जर तर संतृप्ती ना तर जाल्यार एक घडी चिंतून पळया तुम्ही केदाळा एज्युकेशन बंद केले केदाळा तुम्ही कॉलेजीचे इस्कॉलाकीचे बंद केले केदाळा असा काम सुरू केले त्याच्या उपरांत कितलो वेळ तुम्ही तुमच्या पर्सनल फायनान्सा खातीर दिला पर्सनल फायनान्शियल एज्युकेशन तुम्ही कान गेला चिंतून पळया जर तर तुम्ही आज कष्टांत आसात जर तर तुमची आज फायनान्शियल सकड कष्टांत आसात म्हणून सांगूंक जायना तुम्ही एक चिंतले ते जर्नी सक्सेसफुल जावना तुम्ही एक चिंतले ते योजना अजूनही कंप्लीट जावना आणि मुखार कितें म्हणले भिरांत भरता तर जाल्यार तुम्ही अजूनच ह्या कोर्साक रेजिस्टर करूंक जायचे हे म्हजे खातीर नाही हांवें येदोळ शिकल्या आणि जे कितें म्हाका कळीत आसा हांव हेरांक कुमक करतेत आसा म्हजो एकच एक उद्देश जावन आसा हर एकल्यांनी सांगता येजे जाता तितले वेगळी फायनान्शियल एज्युकेशन कान घेजे आणि मुखल्या दिसांनी येदोळ तुम्ही केल्ले मिस्टेक करिनातल्या बरी पळोवन जाता तितले तुमचे पयशे उरयचे म्हणले म्हजी आशा जावन आसा ओके
आता जर तर तुम्ही हे कोर्स रजिस्ट्रेशन करतात तर तुमका कसले पुरा बोनसेस मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ह्या कोर्स रजिस्टर केल्यानंतर पहिल्या 100 जणांक मात्र अवजना हजारो लोक कावेतात म्हणून सांगून कित्याक हे येदोळू काहीच कोण ना आणि जायते लोकांक हाच्या विषयांत माहित जाय म्हणून आजकाल जायते जण समजून कान घेते तसात परंतु तुम्ही एकले म्हणून म्हाका खंडित जण असा पण जायते जण म्हाका क्लॅरिटी कॉला की सर तसा जायते जण तांचे प्रॉब्लेम दाटे तसा पण म्हाका हर एकला की जाप दिवंक कष्ट जाता सो त्या खातीर कोण पुरं पे करतात ती लाईनीर रावून हाफ एन आवर 1 आवर येऊन क्लॅरिटी कॉल करतात आणि ताका चार्ज असता पण कोण हो कोर्स करते तसात कोण कोर्साक रजिस्ट्रेशन करते तसात तांका पहिल्या 100 जणांक मात्र क्लॅरिटी कॉल फ्री असतले हाफ एन आवर 30 मिनिट क्लॅरिटी कॉल फ्री असतले तिथे मात नाही फ्री पोर्टफोलियो अनालिसिस जर तर तुमचे एदोडस तुमचे इन्वेस्टमेंट गोल्ड अंदा संपुरो रियल एस्टेट अंदा संपुरो स्टॉक मार्केट इंदा संपुरो म्युच्युअल फंड अंदा संपुरो इन्शुरन्स संपुरो तुमका जायते जणांक हांवें कितलेशे जणांक आयकला म्हाका ते खाले म्हणून तू गोत्तुना म्हाका बँकाच्यानी सांगले इन्शुरन्स एडवायझरान सांगले म्हज्या फ्रेंडान सांगले मामान सांगले बापून सांगले म्हणून सांगून हांवें इन्वेस्ट केले म्हाका ताच्या विशयान कळीतच ना दयेकर नसले मिस्टेक करनाकात तुमचे पैसे तुमची जबाबदारी जावन आसा त्या देखून तुमचे पोर्टफोलियो एनालिसिस करचे गरजेचे तुम्ही केल्ले इन्वेस्टमेंट सारख्या रितीन वेते आसा की ना ना तर जाल्यार खंय चेंजेस करीचे कशे चेंजेस करीचे म्हणलें भोव गरजेचे नेक्स्ट तुम्ही हेल्थ चेकअप करतात फायनान्शियल हेल्थ चेकअप केलांगी करून आता जाल्यार हांगा एक वर्थ अवकाश जावन आसा तुमचे फायनान्शियल हेल्थ चेकअप करचे नेक्स्ट जर तर तुमकां म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करूंक आसा डीमॅट अकाउंट ओपन करूंक आसा स्टॉक मार्केटीचे देन आमी आमचो पंगड आसा आणि आमच्या संस्थेत हांव तुमकां हाका आमी कुमक करतले तितले मात्र न्ही हांवें दळू सांगले प्रकार हर एक दीस अर्धो घंटो आमी सांगता मेळटा सांगता आमी बसून थोडे प्लॅनिंग करता डिस्कशन करता मेडिटेशन करता आणि नेक्स्ट गोल सेटिंग करता आमचे एक्सपेन्सेस इन्कम बरयता हर एक मोटिवेशनल व्हिडिओ पळयता हातूंत हांव जायत्या लोकांक बरेंपण मेळ्ळा जर तर तुम्ही तांकां येतात तर जाल्यार तेय चार्जेबल कॉल्स जावन आसात पण मुखल्या 3 म्हयन्यांक एज अ बोनस तुमकां फ्री ऑफ कॉस्ट ताका अटेंड करूंक मेळटलें नेक्स्ट इन्शुरन्स कोटेशन आणि कंपॅरिझन जायते जण म्हाका ते इन्शुरन्स आहे म्हणतात पण त्याचे कंपॅरेटिव्ह कोटेशन दिवचे जाल्यार मस्त वेळ लागता म्हणून आमच्या संस्थेत हांव एज अ बोनस तुमकां कंपॅरेटिव्ह कोट मेळटले आणि तुम्ही तुमकां खंयचे जाय ते तुम्ही सिलेक्ट करना तुम्ही डिसिजन कान घेत तितले मात नाही येदोळूस हांवें सांगल्या प्रकार हर एक हप्त्यांत एक हाफ एन आवर वा 1 आवराचे एक्स्ट्रा तुमचे कोर्सेसचे क्लास सोडून एक्स्ट्रा एक ऑडिट कॉल्स असतले आणि एका वर्साक एप्लिकेबल असतले नेक्स्ट मुखले एका वर्सांनी जे कितें आम्ही दुसरे टॉपिकला लांब जाऊन पुरो वड जाऊन पुरो या गेस्ट स्पीकरांगान जाऊन पुरो करता ते पुरय तुमकां दरमार्थ लाभतले तितले मात्र न्ही तुमचे कंप्लीट इम्प्लिमेंटेशन जाल्या उपरांत एक स्पेशल गिफ्ट फायनान्स चॅपलतान आमच्या वेल्थ टू लाईफ कंपनीत हांव तुमच्या घरा बागलाक एक स्पेशल गिफ्ट पावतले आणि नेक्स्ट हाका तुमचे इन्वेस्टमेंट कितले तुमच्या मतीन सवाल असा जावंक पुरो हांवें कितले पैसे पे करीचे हे दरमार्थ बिलकुल नाही हांव खंडित दरमार्थ करना कित्याक हांवें जायते पटी इवन हांवें म्हज्या लायफांत पळयलां हांवें जे कितें हांवें दरमार्थ कोर्स केल्यात ते हांवें इम्प्लिमेंट अजून करूना हेच आणि तितले मात्र न्ही जायते जणांक हांवें इंग्लिश कोर्स करतना आमच्या समुदायाच्या थोड्या लोकांक दरमार्थ दिले अजून तनी ओपन करूनात अजून तनी इम्प्लिमेंट करूना भोव बेजारायचे गजाल कित्याक जे कितें तुमकां धर्माक मेळटा ताका तुम्ही व्हॅल्यू दिनात चिंतून पळया तुमच्या भुरग्यांक एक कडेन धर्माचे वस्तू दिवन पळया आज यूज करतात फाल्यां खाण उडयतात ताचे मोलच तांकां कळीत आसना तशेंच चिंत्या तुमच्या जिणेन जे कितले तुम्ही युट्यूबर धर्मार्थ पळयला युट्यूब गुगलांत वचून सर्च केला फ्रेंडा कडेन विचारला आनी कर्ण पैसे होबडायल्यात त्या खातीर जे कितें धर्माक मेळटा ते हर एक सत वा तुमकां सूक्त म्हणून सांगूंक जायना आणि हांव म्हज्या टायमाक व्हॅल्यू दिता आणि म्हज्या एज्युकेशनाक हांवें स्पेंड केल्याक आणि हांवें म्हज्या मेंटरांक हांव प्राउडली सांगूंक आशेता हांवें मोर दॅन 50 लाख रुपीज म्हज्या एज्युकेशनाक पर्सनल एज्युकेशन म्हणटात PhD MBA ते पुरो सोडून
केवळ मुझे एज्युकेशन खातीर कोविड उपरांत 50 लाखा वयर हांवें म्हज्या कोर्साक स्पेंड केल्यात आणि त्या खातीर आज हांव तुमचे मुखार उबी आसा. तेच हांव कोर्स करतना हांव तुमचे लगे 50 लाख विचारिना, बट अ रिजनेबल अमाउंट तुमचे लगे विचारते आसा, कित्याक हे तुमचे कमिटमेंट जावन आसा आणि ते तुम्ही केदाळ तुम्ही पैसे पे कर शिकतात ते दाडा मात्र ते इम्प्लिमेंट करतात. तुम्ही जिमाक मेंबरशिप दिल्या मात जिमाक वेतात, फ्री जिम मारल्यार बिलकुल वचना. आणि जायते जणांचे हे प्रॉब्लेम जावन आसा आणि हे सोलोवन आयिल्ले जावन आसा. त्या खातीर हे जावन आसा तुमचे इन्व्हेस्टमेंट. आता हे पुरा एक वीकली ऑडिट कॉल एक वर्षभर हर एक रातीक अर्धो घंटो प्रॅक्टिस सेशन आणि हर एक हप्त्याक नेक्स्ट 3 महिन्यांक एक 2 ते 3 घंटेचे क्लास. हे सगळं कॅल्क्युलेट केले जाल्यार मिनिमम एक 25,000 रुपयाचे व्हॅल्यू जावन आसा. पण तुम्ही 25,000 दिचे म्हणून हे पहिले टाइम हांव कोंकणींत करता जाल्यार म्हज्या कोंकणी समुदायाच्या लोकां खातीर हाचे फीस जावन आसा 9,999 रुपीज इन्क्लुसिव्ह ऑफ जीएसटी. 18% आमकां जीएसटी बांदूंक आसा इन्क्लुसिव्ह ऑफ जीएसटी. आणि केदाळा हे प्रोडक्ट लॉन्च जाता ताच्या उपरांत हाचे प्राइस इनक्रीज जातले. जर तर तुम्ही हो व्हिडिओ केदाळ खंयच्याय वर्सा पळयला जावंक बरो, दयेकरून तुम्ही खंयच्या वेळार पळयतात जर तांकां गुगल फॉर्म आसा ते गुगल फॉर्म फिल करा, आमच्या हांगा दिल्ल्या नंबराक संपर्क करा, मागीर तुम्ही एनरोल करा. कित्याक म्हणून सांगल्यार हांव कळीत ना तुम्ही केदाळा पळयतात म्हणून सांगून आमी जायती बॅचां केली जाल्यार खंडी जावन ताचे मोल ताचे प्राइस फीज चड आसतले. त्या खातीर प्राइस फीज विचारन ताच्या उपरांत पेमेंट करा. आणि नेक्स्ट हे केवळ तुमकां मात्र न्ही, जावंक पुरो तुम्ही गल्फांत आसात, तुमच्या कुटुंबाची हांगा आसात, एकाच ईमेल आयडी एका फोन नंबरांत सांगाता पळोवंक जायना थ्रू LMS. सो त्या खातीर जर तर तुमच्या भुरग्यांक हाचे एज्युकेशन जावंक पुरो ते 14 वर्सांचे 15 वर्सांचे नो प्रॉब्लेम, तांकां जर तर हे एज्युकेशन आजच मेळटा तर जाल्यार खंडीत जावन ते तांच्या लायफांत तांणी सारखे मेटांक हाडूंक जातात. आज 20 वर्सांचे 25 वर्सांचे 30 वर्सांचे जायते लोक करोडांनी कमयतात आसात. कारण जावन आसा तांणी सारखे तांचे कितें जाय म्हणून ते समजून कान गेला. सो त्या खातीर जर तर तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या फ्रेंड्सांक तुमच्या कोणी जावंक पुरो तुमच्या कोलिग्स जावंक पुरो तुमकां बघता हांवें कशें आर्थीक शिक्षण कान घेतलें आसा तशेंच म्हज्या मोगाचें आर्थीक शिक्षण जाय तर जाल्यार पयलीं तुमी घेसय, ताच्या उपरांत तुमी तांकां गिफ्ट दिवयेत या तुमी तांकां हे लिंक धाडून दिवयेत, तांकां 20% डिस्काउंट आसतलें. म्हळ्यार तुम्ही 5 जणांक हे गिफ्ट दिवयेत या तुमच्या कुटुंबाच्या 5 मेंबरांक कान घेत मॅक्झिमम 5 जणांक 20% डिस्काउंट आसतले म्हणून सांगल्यार 8,000 रुपये मात्र तुम्ही पे करीचे पडटले. ओके, हाका कितें करूंक जाय, हाका आमच्या ह्या डिस्क्रिप्शनांत आम्ही हांगासर एक गुगल फॉर्म दिला आणि ते हे क्वालिफिकेशन कसे तुम्ही तुमचे इस्कला तुमच्या भुरग्यांक इस्कलाक धाडटाना क्वालिफिकेशन करतात, ते तुमकां क्वालिफाय करतात, तुम्ही इंटरव्यू दिवंक आसता. सो तुमचे इंटरव्यू जावन आसा म्हजे कडेन डायरेक्ट इंटरव्यू दिवचे म्हणना एक गुगल फॉर्म केला, त्या गुगल फॉर्मात तुमचे पुरे डिटेल्स फिल करा आणि तातूंत थोडी क्वेश्चन आसात त्या क्वेश्चनाक आन्सर करा. तुमचे कमिटमेंट आणि तुमचे डेडिकेशन पळोवन आम्ही जर तर तुमकां हे सूक्त म्हणून बघता तर जाल्यार आम्ही तुमकां पेमेंट लिंक धाडटले, ईमेल आणि व्हॉट्सअप मेसेज येतले आणि तातूंत तुम्ही पेमेंट लिंक क्लिक करून तुम्ही पेमेंट करी येता. आणि आम्ही येदोळू सांगल्या प्रकार फर्स्ट रेजिस्टर केल्या 100 जणांक 1-to-1 फ्री सेशन आसतले. उरल्यांनी आयदर ग्रुप कॉलान तुम्ही डिस्कशन करी येत वा नंतर जाल्यार तुम्ही 1-to-1 क्लॅरिटी कॉल बुक करून तुम्ही डिस्कशन करी येता. सो त्या खातीर हो सगळं फायदो तुमकां जोडूंक जाय तर जाल्यार तुम्ही आमकां संपर्क करी येता. आता म्हज्या इतल्या वर्सांच्या 15 वर्सांच्या फिनान्शियल सर्विस आसल्या अनुभवान हांव तुमकां सांगते तसा जायते पोटी हांवें फ्री वचून हांवें इम्प्लिमेंट केले ना. जायते एक एक्झाम्पल दिवंक शकता, हांव बिझनेस करते आसतना आमकां जीएसटी फायल करूंक आसतलें आणि जीएसटी फायल करूंक सीए लागीं हांवें पयशे विचारले एक 4-5 वर्सां आदली गजाल आणि ते जाल्यार तो म्हणालो 500 रुपये हर एका म्हयन्याक दिजय आणि हर एका म्हयन्याक कंपल्सरी आमी जीएसटी फायल करूंक आसतलें.
सो हांवें काल करतले म्हणून सांगल्यार हांवूच बसून म्हाका इल्लें नॉलेज आसलें त्याच्या विशयात आनी हांवूच बसून जीएसटी फायल करतले फकत एक 500 रुपये उरोवच्या खातीर आणि ताका म्हजो लगभग थोडे पुटी अर्ध दीस थोडे पुटी एक दीस ताच्या फाटल्यान मेळटलो जायते तेंपा उपरांत हांवें रियलायज केलें तसो हांव सगळो दीस जर तर म्हज्या दुसऱ्या संगतीक दिल्ले जाल्यार म्हयन्याक 500 रुपये त्या सीएक दिल्ले जाल्यार हांव आज कितलेगी चड कमायते आसले कितलेकी चड गोळयेत आसले कितलेकी चड म्हाका इनकम येते आसले तितले मात नाही एक पटी इनकम टॅक्स फायल करतना तशेंच केलें म्हाका इनकम टॅक्स फायल करूंक कळीत आसलें हांवूच 4-5 वर्सां जावन इनकम टॅक्स फायल करतलें त्या वर्साय म्हजे आनी म्हज्या नवऱ्याचे इनकम टॅक्स हांवेंच फायल केले पूण आम्ही इनकम टॅक्स पे केल्यात पण हर एक पटी ताच्या उपरांत इनकम टॅक्स नोटीस येतली तुम्ही इनकम टॅक्स फाईल करू ना इनकम टॅक्स पे करू ना म्हणून एक ल्हानशे मिस्टेक आम्ही केले फाईल केले काय असतात इनवॉइस असतात ते एक पर्टिक्युलर जाग्यार अपलोड करूंक आसले ते म्हाका मिस जाल्ले आणि हांवें ते अपलोड करून नासले हांवें पेमेंट केल्ले पूण अपलोड करून नासले एक ल्हानशे मिस्टेक ताच्या उपरांत हांवें डिसायड केलें असल्या संगतीक हांवें म्हजो टाइम वेस्ट करचो न्हय मुझे ज्ञान खंय चड आसा आनी म्हाका चड पयशे करूंक जातात थंय म्हजें कॉन्सन्ट्रेशन वचत जाय सो त्याच्या उपरांत हांव हर एक वर्सा इवन हांव म्हाका कळीत आसा तर जाल्यार ताच्या विशयान मस्त मांडो आसा राटावळ आसा ताच्या उपरांत टाइम वयता त्या खातीर म्हजोच म्हणलो एक सीए आमच्या कम्युनिटीक एक सीए आसा त्या सीएक हांवें अपॉइंट केला आनी त्या सीएक आमचे जायते कम्युनिटीचे आयटी फायलिंगाक ताचे कडेन दितात आणि तांच्या कडेन हांव दिते तसा म्हजो टाइम उरयते तसा आणि होचो टाइम हांव दुसऱ्या प्रोडक्टिव्ह संगतींक यूज करते तसा त्या खातीर तुमचे समेस्त लागी कल्ती विनंती जावन आसा ल्हान संगतीक मस्त चिंता करूंक वचनाकात स्पेसिफिकली तुमच्या फायनान्शियल एज्युकेशनाक केदळ तुम्ही फायनान्शियली लिटरेट जातात ते दीस जावन तुमची जिणी खंडीत जावन बदलतली तुम्ही सारके डिसिशन घेवंक कुमोग जातले एक घडी भर तुम्ही फायनान्शियल एज्युकेशन नसताना कितले पयशे होगडायल्यात चिंतून पळया आणि मुखार जर तर तुमकां अशें करूंक नाका तर जाल्यार आजच एक निर्णय घेया तुमकां तुमच्या खातीर मात्र न्हय इवन तुमच्या कुटुंबाच्या खातीर लाखां गटल्यांनी करसून तुमच्या भुरग्यांक एज्युकेशनाक धाडटीत आसात लाखां गटल्यांनी तुम्ही करसून खंय खंय गल्फान जावंक पुरो दुसऱ्या कंपनी जावंक पुरो तुम्ही शिकतेत आसात या तुम्ही कामां करतेत आसात आजाय तो सांबाळ येता जर तर तो सांबाळ सारक्या रितीन मॅनेज करचो कसो तुमकां कळना तर जाल्यार मुकले जिणेंत तुम्ही करचें काम व्यर्थ जावन आसा सो एक अपूर्व असो अवकाश जावन आसा म्हाका एक देवान देणें दिला हे एक शिकोवचे खातीर आनी म्हाकाय मस्त खुशी जाता कोंकणींत हो एक कोर्स करचे खातीर त्या खातीर फायनान्शियल लिटरसी हाडच्या खातीर फायनान्शियल एज्युकेशना खातीर 3 म्हयन्याचे चॅलेंज आनी 1 वर्साचे हे एक कोर्स वॅलिडिटी आसा सो त्या खातीर तुम्ही आजच रेजिस्टर करा तुमच्या मोगाच्यांक तुमच्या संगात्यांक हाच्या विशयान दांडिया हो व्हिडिओ दांडिया तांकां ह्याच्या विशयान समर्पक माहिती मेळटली आणि तांकां रेजिस्ट्रेशन करा आणि जर तर तुम्ही केला तर जाल्यार तुमच्या 5 जण कुटुंबाच्या सन्यांक तुमच्या मोगाच्यांक तुम्ही कुमक करा जाल्यार खंडीत जावन हे रिपल इफेक्ट जावन आमच्या कोंकणी समुदायांतलो लोक आर्थिक शिक्षण घेतलो आणि सारखे एक नॉलेज घेवन तांची मुखली जिवीत रूपत करतले म्हणून आशा जावन आसा जायते जण तुम्ही जर तर पहिले फावटी आयल्यात सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हजे व्हिडिओ मुखार तुमकां येतले थोडे शॉर्ट्स आणि बेगीन येतले आणि तितले मात्र न्हय जायते जणांक आर्थिक शिक्षण घेवंक पाठिंबो दिया फेब्रुवारी 1 2025 तुमचे खातीर राखून रावता सक्कर संगता मेळया सक्कड बऱ्या तरान हाची एक सुरवात करया देव बरें करूं परत मेळटा हांव डॉक्टर मरिया प्रमिळा चार्टर्ड वेल्थ मॅनेजर अँड फायनान्शियल कोच